जय भीम मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे रामनवमी आणि माझ्या मुलाला खायचं आहे पालक पनीर. तर मगाशी मी पालक आणायला विसरले म्हणण्यापेक्षा माझ्या हातामध्ये एवढं सगळं सामान होतं, त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, पालक आपण नंतर घेऊया. तर हे पहा, मस्त छान हिरवागार पालक मला मिळालेला आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, या भुईमुगाच्या शेंगा आहेत आमच्या बाजारामध्ये. म्हणजे मी बँड्रामध्ये राहते, बँड्रा गव्हर्मेंट कॉलनीमध्ये. तर बारमाही आमच्याकडे ओल्या शेंगा चालूच असतात. पण जेव्हा जेव्हा मी मार्केटमध्ये जाते ना मित्रमैत्रिणींनो, तर सगळ्यात पहिली खरेदी म्हणजे माझी शेंगांची असते. शेंगा माझ्या खूप फेवरेट आहेत, कारण मी आहे शेतकऱ्याची मुलगी. आणि तसं म्हणाल ना, तर आमच्या घरामध्ये सर्व भावंडांना आम्हाला शेंगा फार आवडतात. आणि तुम्हाला खरं सांगू का मित्रमैत्रिणींनो, आजकालची मुलं जे काजू बदाम खातात ना, तर आमच्या लहानपणापासून आम्हाला ह्या शेंगा आम्ही खातो. तर ह्या शेंगा म्हणजे आमच्यासाठी काजू बदामच आहेत, हो की नाही. तर लहानपणापासून मला शेंगा फार आवडतात. शेंगा मी खूप खाते. बाजारात गेले की पाव किलो अर्धा किलो मी शेंगा आणतच असते. तर शेंगांवरून एक स्टोरी मला आठवली मित्रमैत्रिणींनो. तर मला वाटतं काहीतरी तेव्हा मी असेन 29-30 वर्षाची. तर 13 एप्रिल 1998 ही माझी जॉईनिंग डेट आहे ऑफिसची. तर 13 एप्रिल 1998ला मी जॉबला लागले मंत्रालयामध्ये. तर थोडे दिवसच मी टायपिंग सेक्शन मला फार आवडायचं 17व्या माळ्यावरचं. पण मी नुकतंच टायपिंग केलं होतं आणि मला काही एवढा स्पीड नव्हता. आणि तेव्हा कम्प्युटर वगैरे नव्हते. प्रत्येक सेक्शनला एखादा कम्प्युटर होता आणि बाकी 4-5 असे टायपरायटर होते. तर मग माझ्या कामाचा कल बघून देवरुखकर मॅडमनी माझी अपॉइंटमेंट लायब्ररीमध्ये केली. आणि मला वाटतं 1998मध्येच, मला वाटतं 2-3 महिनेच मी टायपिंग सेक्शनमध्ये होते. नंतर मग मी लायब्ररीमध्ये गेले. तर लायब्ररीमध्ये ते पुस्तकं बघून मला इतका आनंद झाला. तर प्रत्येक पुस्तक मी वाचून काढायची. पाटीलबाई म्हणायच्या, मंगला काम करा, कार्ड तयार करा. तेव्हा तिथे म्हणजे पुस्तकाचं एक पुस्तक असायचं, त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव असं ते टाईप करायचं टाईपरायटरला आणि मग ते वर्गवाईज ह्याच्यामध्ये लावायचं. तर तसं ते काम मला आवडायचं. तर मी एखादं कार्ड घ्यायचे, टाईपरायटरला लावायचे. काम मी करायचे, कारण पाटीलबाईंचं माझ्याकडे लक्ष असायचं बारकाईने. तशा त्या खूप स्वभावाने चांगल्या. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की शेंगांवरून मला आठवण झाली. तर शेंगांचा किस्सा मी एकदा माझ्या लहानपणीचा पाटीलबाईंना सांगितला होता. संतोषही होता लायब्ररीमध्ये. संतोष, लांजेकर, मामुणकर, त्याच्यानंतर हरा सावंत, बागडे साहेब, मी, नागोसे, त्याच्यानंतर नागप इंग्लिश टायपिस्ट होते, मी मराठी टायपिस्ट होते. आणि त्यावेळेला तर सांगायचं म्हणजे या शेंगांवरून मला आठवण झाली. तर पाटीलबाईंना माझे लांबसडक केस फार आवडायचे. माझे केस फार लांब होते, एकदम लांबसडक होते. आठवड्यातून 2दा मी आजही धुते. तर ते माझी वेणी, ते माझे केस आणि माझी वेणी माझी सासूबाई बांधायच्या. गुरुवारी केस धुतले ना की मला ती लूज वेणी बांधता यायची नाही. तर आमच्या आई माझी वेणी बांधून द्यायच्या, लूज वेणी, आणि त्या खूप सुंदर बांधायच्या. तर म्हणजे सगळेजण बघत राहायचे. मला म्हणायचे, अगं आज मंगल तू खूप छान वेणी घातली आहेस. तर मग मला त्यांना सांगावं लागायचं, आज मी नाही घातली आहे, आज आईने घातली. तर बऱ्याचशा बायकांना हां काय तुझी वेणी तुझी सासू घालते? नाहीतर मेली आमची दळभद्री सासू. कसली ती, धड बोलायलासुद्धा तिच्याकडे शब्द नसतात. तर असं पाटीलबाईंची पण आठवण असं निघाली. पाटीलबाई चांगल्या आहेत, आता दादरलाच राहतात वाटतं काहीतरी. तर असं, तर शेंगा म्हणजे आमच्यासाठी हे बदाम आहेत, गरिबांच्या मुलांसाठी. तर मग त्या शेंगांवरून एक किस्सा आठवला, तो मी लायब्ररीमध्ये सांगितला. लायब्ररीचं वातावरण इतकं छान होतं ना, हसतं खेळतं, असं वाटायचं घरी राहूच नाही. एक दिवस जरी घरी राहिलं ना तरी चुकल्यासारखं व्हायचं. तर मग असं शेंगांवरून पाटीलबाईंना मी सांगितलं, बाई मी लहान होते ना, म्हटलं पहिली दुसरीला असेल, तर माझे बाबा मला बैलगाडीतून किंवा मग खांद्यावरून मला, कारण आमची शेतं फार लांब, चालायला 1 तास लागतो, मग माझे बाबा बैलगाडीतून किंवा खांद्यावरून मला हुरडा खायला न्यायचे शेतामध्ये. तर भुईमुग पेरलेला होता आणि त्याला नुकतेच अशा शेंगा येत होत्या, म्हणजे कोवळे शेंगा होत्या आणि त्यातली एखादी शेंग भरलेली असायची.
तर मग माझे बाबा पाणी आणायला गेले विहिरीवर. मी कोपीमध्ये बसलेली मस्त सावलीमध्ये. मला हरभरा आणून दिला होता बाबांनी खायला, तो मी खात होते. कारण लाडाची ना मी, उन्हामध्ये ऊन लागेल मला म्हणून मग मी त्या खोपीमध्ये बसले होते. तर मग माझे बाबा गेले पाणी आणायला गेले आणि मला म्हणाले, बाळा भुईमुग उपटू नको, शेंगा अजून आलेल्या नाहीत. पण मला उत्सुकता, बघूया आले आहेत की नाही. मग मी एक झाड उपटलं शेंगांचं आणि बघितलं तर त्याला 2-3 शेंगा मला मिळाल्या परिपक्व झालेल्या. मग त्या मी फ्रॉकच्या खिशामध्ये ठेवल्या. असं मग करता करता 10-15 मी शेंगाचे काय म्हणतात त्याला, शेंगाचे ढाळे उपटले भुईमुगाचे. आणि पटापट बाबा यायच्या आत त्या शेंगा तोडल्या, खिशामध्ये भरल्या आणि ती झाडं जे ढाळे जे होते भुईमुगाचे त्या ठिकाणी उभे करून मी मस्त लावले. बाबांना तीळ मात्र देखील शंका आली नाही की इथे या बाईने काहीतरी उपद्व्याप केलेला आहे. त्यानंतर 8-1 दिवस गेले असतील. सगळा भुईमुग अगदी हिरवागार छान होता. आणि जेवढ्या मी भुईमुगाचे ढाळे उपटले होते ना तर ते सुकून गेले होते. तर माझ्या बाबांना कळेना, अरे अख्खं शेत तर हिरवंगार दिसतंय भुईमुगाने आणि एवढ्या जागेतलंच भुईमुग असा कसा रोग पडला त्या भुईमुगावर. तर घरी आल्यावर आई मला सांगत होती की असा पूर्ण भुईमुग आता म्हणजे पूर्ण शेंगा आल्या आहेत, आता भुईमुग थोड्या दिवसांनी काढायला येईल. पण थोड्या म्हणजे 10-15 ढाळे जरा सुकलेले आहेत, वाळून गेले. तिथेच कसं काय रोग पडला काय माहिती, तुझे बाबा मला सांगत होते. तेव्हा मी हसले आणि आईला म्हणाले, आई बाबांना सांगू नको, तुला सांगू का. तर आई म्हणाली, काय गं. तसं सहसा मित्रमैत्रिणींनो, माझ्या आईबाबांनी मला कधीच मारलेलं नाही. मी खूप लाडात वाढलेले आहे. तर आईला म्हटलं, आई प्लीज तू बाबांना सांगू नको. मी ना बाबा विहिरीवर पाणी आणायला गेलेले असताना म्हटलं मी तिथले भुईमुगाचे ढाळे उपटले आणि त्यातल्या शेंगा काढल्या आणि खिशात भरल्या. तर मग माझी आई इतकी हसायला लागली. वा म्हणे, छानच कर्तबगारी केलेली आहेस बाळा तू, अशीच येत जा आमच्यासोबत रानामध्ये. तर अशा छान छान आठवणी मित्रमैत्रिणींनो माझ्याकडे खूप आहेत. त्या मी तुम्हाला रेसिपी करता किंवा असा वेळ मिळेल तेव्हा तसा मी तुम्हाला सांगत जाईल. तर माझी स्टोरी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.